भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या खरबी खराडी रोडवरील साईबाबा राईस मिल येथे 26 जुलै रोजी शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय पोषण आहाराचा तांदूळ अवैधरित्या खरेदी विक्री करण्यासाठी आणण्यात आला होता। साईबाबा राईस मिलचे मालक सुनील गिरीपुंजे यांच्यासह एका ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु त्याच दिवशी राईस मिल समोर दुसरा ट्रक भरून माल देखील आला, परंतु पोलिसांच्या तपासात दुसऱ्या ट्रक मालकाने बोगस कागदपत्र दाखवित स्वतःची पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेतली। मात्र दिनांक 30 जुलै रोजी या दुसऱ्या ट्रक चालकाविरोधात जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी नईम शेख वय 35 वर्ष राहणार नागपूर, हर्ष सुरेश कुंदवानी वय 22 वर्ष राहणार नागपूर व हिमांशु शंकर बडरिया वय 30 वर्ष राहणार तुमसर जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक MH39 AT 8476 मध्ये शालेय पोषण आहाराचा 10,000 किलो वजनाचा 200 तांदळाच्या पोत्या अंदाजे किंमत 12,97,000 रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सध्या राईस मिल मालक सुनील गिरीपुंजे यांना 2 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सदर प्रकरणात आणखी काही शासकीय विभागाचे अन्य धान्य अधिकारी यांच्यावर ही कारवाई होणार का असा प्रश्न आता जनतेकडून केला जात आहे। नमस्कार। पोलीस स्टेशन जवाहरनगर जिल्हा भंडारा हद्दीमध्ये खरबी गौरी रोडवर दिनांक 26/7/2025 रोजी सुनील गिरीपुंजे यांच्या राईस मिल समोर एक आयशर टेम्पो ज्यामध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ शाळेत वाटप न करता तो त्या ठिकाणी राईस मिलमध्ये विकण्याच्या इराद्याने आरोपी मिळून आले होते। त्यावरून जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच दिवशी सदर ठिकाणी दुसरा एक अशोक लेलँड कंपनीचा वाहन क्रमांक MH49 AT 8476 हा मिळून आला होता। त्यामध्ये देखील तांदळाचे गुन्ह्या मिळून आल्या होत्या। सदर ट्रक हा चौकशी कामी ताब्यात घेण्यात आला होता पोलीस स्टेशनला। त्यावेळी याचे मालक आहेत हर्ष कुंजवानी यांनी त्या वाहनातील तांदळाबाबतचे बिलाचे कागदपत्र सादर केले होते। सदर वाहनामध्ये असलेल्या तांदळाच्या चौकशीमध्ये सदरचे बिल हे बनावट बिल बनवलेल्याचे निष्पन्न झालेले आहे। यातील आरोपी हर्ष कुंजवानी यांनी सदरचे बिल हे शिवशंकर राईस मिल तुमसर येथून बनावट बिल तयार करून ते सादर केले होते असे तपासात निष्पन्न झालेले आहे। यावरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे आरोपी हर्ष कुंजवानी तसेच वाहनाचा चालक आणि शिवशंकर राईस मिल तुमसर येथील हिमांशु बडदिया यांच्या विरुद्ध जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 340(2) सहकलम 3 व 7 जीवनावश्यक वस्तू कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।